नमस्कार. न्याय मिळवणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, पण आजही आपल्या देशातील लाखो लोक न्यायालयाच्या दरवाजापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाहीत, कारण त्यांना माहिती नाही की संविधानामध्ये कलम 39 अनुसार प्रत्येक गरीब, वंचित आणि पीडित व्यक्तीला मोफत कायदेशीर मदत हा त्यांचा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. राईट टू फ्री लीगल एड हा केवळ शब्द नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. हॅलो, हाय, बोल ना. हां, काय करतेस तू? काय नाही गं, काम चालू होतं. हां हां हॅलो, नाही आई, उपवास आहे माझा. रात्रीच एक टाइम जेवण करणार आहे. हां हां आई, बाबांना काम भेटलं का? हां, ऐक ना, ऐक, तुला एक सांगायचं होतं गं. हां, मी जिथे काम करते बघ, तिथले साहेब मला रोज माझे हे करतात आई. माझे नको ते छळ काढतात आई. मी खूप त्रास सहन करते आई. मला समजत नाही मी काय करू. आणि त्यांची तक्रार दिल्यानंतर नोकरी जाण्याची भीती आई मला. मी काय करू? मी रोज त्रास सहन करत आहे आई. हां, मी आज पोलीस स्टेशनला जाणार आहे आई. ते साहेबांविरुद्ध मी तक्रार करणार आहे आई. हो आई. हां आई. हां, तू नको काळजी करू आई. हां, ठेवते, मी लावते तुला कॉल आई. ठेवू का? आपल्या समाजातील महिलांसोबत कामाच्या ठिकाणी छळ होणे ही एक मोठी समस्या झालेली आहे. पण पोश ॲक्ट म्हणजेच काय, तर प्रोटेक्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट ऑफ वुमेन ॲट वर्कप्लेस ॲक्ट 2013 या कायद्याची माहिती नसल्यामुळे कित्येक महिला ह्या शांत राहतात आणि अत्याचार सहन करत असतात. साहेब, मला तक्रार करायची आहे. कसली तक्रार? मी जिथे काम करते ना तिथले साहेब मला रोज छळ करतात माझी. मला खूप त्रास देतात तिथे साहेब. त्यांच्या विरुद्ध मला तक्रार करायची आहे. ज्या ठिकाणी काम करतेस तक्रार करायची? हां, ते माझे छळ करतात साहेब. त्याने काय सांगतेस? तुम्ही बायका त्यांना फसवता, नंतर इथून त्याच्या विरुद्धच केस करता. नाही साहेब, मी तसली नाही आहे साहेब. मी खूप गरीब घरची मुलगी आहे. मी इथं नाही साहेब, माझी तक्रार लिहून घ्या. मी खूप गरीब घरची आहे. मला नोकरीची खूप आवश्यकता आहे. मला नोकरी जाण्याची भीती आहे साहेब. तक्रार घेऊन तरी काय सिद्ध होणार? तुला त्या माणसाविरुद्ध केस करावं लागेल, वकील लावावं लागेल. तुझ्यावर पैसे पण नाहीत ना. नाही साहेब, मला न्याय पाहिजे. मला न्याय पाहिजे साहेब. माझी तक्रार घ्या ना लिहून तुम्ही. माझ्यासारखी प्रत्येक मुलींना तुम्ही साथ नाही दिली तर कसं होईल? न्याय कुठं भेटेल मग आम्हाला? काम आहे काय झालं? साहेब काय सांगू साहेब, माझ्यासोबत तिथे काय झालं? काळजी नको करू. आपल्यासोबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर आहे. आपण त्या आरोपीवर पोस्ट ॲक्ट अंतर्गत योग्य ती कारवाई करू. तू काळजी नको करू. ताई, मी तुझं प्रकरण मोफत लढवेल. तू काळजी नको घेऊ, कारण न्याय मिळवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मला वाटलं मी एकटीच आहे. मला तुमचा आधार भेटला. मला न्याय मिळणार कसं? हो, नक्कीच. चल, आपण तुझा आवाज कोर्टापर्यंत घेऊन जाऊ. हा प्रसंग फक्त ह्या तरुणीसोबतच नाही, तर आपल्या देशातील कित्येक महिलांसोबत घडतो.
दरवर्षी लाखो महिला ह्या कामाच्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक छळाला बळी पडतात. माय लॉर्ड, माझ्या क्लायंटसोबत दररोज शारीरिक आणि मानसिक छळ व त्याचबरोबर अपमानास्पद भाषण आणि पदाचा गैरवापर करून नको त्या प्रकारचा त्रास देण्यात आला आहे. माय लॉर्ड, आणि ज्यावेळेस तिनं विरोध केला तर नोकरी गमावण्याची धमकी देण्यात आली. या कारणाने तिने तक्रार करण्याचे पण कधी धाडस केले नाही. माय लॉर्ड, राईट टू फ्री लिगल एड हा अधिकार व मदत असल्यामुळे आज आमचा क्लायंट कोर्टापुढे बोलू शकत आहे. जज साहेब, मी गरीब घरची मुलगी आहे. मला नोकरी पाहिजे होती. मला नोकरीसोबतच मला मानसिक छळ होत आहे, माझा अपमान होत आहे. मला न्याय पाहिजे जज साहेब, मला न्याय पाहिजे. माय लॉर्ड, माझ्या क्लायंटला पोस्ट ॲक्टविषयी कसली माहिती नसतानासुद्धा त्याने इंटरनल कंप्लेंट कमिटीकडे तक्रार केली, पण इंटरनल कंप्लेंट कमिटीनं ती तक्रार दुर्लक्षित केली. माय लॉर्ड, आरोपीने त्याच्या पदाचा गैरवापर करून माझ्या क्लायंटवर शारीरिक आणि मानसिक छळ केलेला आहे. माय लॉर्ड, ही विनंती की पोस्ट ॲक्ट प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम द सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस या कायद्यानुसार आरोपीवर योग्य ती कारवाई करावी व माझ्या क्लायंटला न्याय द्यावा. आज मला समजलं, न्याय मिळवायला पैसाच लागतो असं काही नसतं. राईट टू फ्री लिगल ॲक्टची माहिती पण लागते.